संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला भारताचा अर्थसंकल्प सादर करतील। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे, तर दुसरा टप्पा 10 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत चालणार आहे। दरम्यान मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच पूर्णकालीन अर्थसंकल्प असेल। दरम्यान अर्थसंकल्प सादर होण्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहे। त्यामुळे द्रौपदी मुर्मू आपला जो काही विकास आहे त्याविषयीच्या अपडेट जे मुद्दे आहेत ते मांडतील आणि त्यानंतर 1 तारखेला जो अर्थसंकल्प सादर केला जाईल त्याच्यामध्ये जे टॅक्स पेयर्स आहेत त्यांना काही दिलासा दिला जातो का ते बघावं लागणार आहे। त्याचबरोबर जे व्याजदर आहे किंवा ज्या पद्धतीने मागच्या वेळेला सोन्याच्या कराविषयी एक मोठा निर्णय घेण्यात आला होता तसा काही निर्णय घेतला जातो का याकडेही देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे। कारण टॅक्स मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पे करतो मात्र तशा सुविधा मिळत नाही अशी एक ओरड लोकांकडून आपल्याला पाहायला मिळते आणि या पार्श्वभूमीवर हा जो सादर होणारा अर्थसंकल्प आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला हा पहिला अर्थसंकल्प असेल, पूर्ण अर्थसंकल्प। त्याच्यामुळे यामधून आता देशवासियांना नेमकं काय गिफ्ट मिळणार, कोणत्या क्षेत्राला किती निधी मिळणार याकडे आता देशभरातील लोकांचं लक्ष आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला कशा पद्धतीने निधी मिळणार, कोणकोणत्या योजना महाराष्ट्रासाठी असतील तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।